मी जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग अंती ते आपणापाशी न्यावे. ऐका बरं, महाराज तुकोबारायांना अंतकाळाच्या स्वरूपाला प्राप्त झाला तो भगवान परमात्मा. कारण नामदेवांनी प्रतिज्ञा केली होती कशाची, 100 कोटी अभंग लिहिण्याची. भगवंताला बातमी लागली, म्हणले नामार काय करून बसला तू. म्हणले देवा मी प्रतिज्ञा केली कशाची, 100 कोटी अभंग लिहिण्याची. म्हणे आता कसं शक्य आहे भाऊ. म्हणे का, अरे 10:30च्या पुढं काटा गेला ना, मला माहिती नाही देवा मी प्रतिज्ञा केली एवढं खरं आहे. म्हणले कसं काय, अरे शक्य का 100 कोटी अभंग लिहिणे या 100 वर्षात. अरे तेव्हा आयुष्य खूप होतं रे, बाकीच्यांनी प्रतिज्ञा केली तेव्हा. आता तेवढं आयुष्याने प्रत्येक युगात एक एक शून्य कमी झाला ना. सत्ययुगात 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, त्रेतायुगात 10,000 वर्ष, द्वापार युगात 1,000 वर्षे, आता कलियुगात 100 वर्षे. म्हणजे प्रत्येक युगात एक एक शून्य कमी झालं. बरं आता देवालाच प्रार्थना करू, देवा आता शून्य नको कमी करू रे बाबा. आयुष्य जात आहे आयुष्य जात बाबा 100 वर्षात 100 कोटी अभंग लिहिणं कसे शक्य म्हटले देवा मला माहिती नाही, मी प्रतिज्ञा केली एवढं खरं. ऐका, माझ्या भगवान परमात्म्याने नामदेवांच्या प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता भगवान परमात्म्याने सरस्वती मातेला विनंती केली, बैसावे जिव्हाग्री नामयाच्या शारदेशी सांगी भीमा तिरी हरी बैसावे जिव्हाग्रे नामयाच्या. आणि मग नामदेवांच्या जिभेवर वास्तव्याला सरस्वती माता बसली अभंग लिहिण्याकरता. ऐका, अभंग फक्त नामदेवांनी 100 कोटी केले असं नाही बरं. ऐका आता कोणी कोणी किती किती अभंग केले मोजा बरं तुम्ही. 4 पुत्र 4 सुना नित्य स्मरते नारायणा लाडाई गोडाई यसाई साखराही 2.5 कोटी पायी केले त्यांनी 1.5 कोटी अभंग विठ्याचा झगडा प्रेमाचा रगडा प्रेमळ तू 12.5 कोटी अभंग जनाईची वाणी प्रत्यक्ष चक्रपाणी तिच्या घरा 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्व तिष्ठे. मग 11ला 20 मिनिटं बाकी राहिले, हिशोब केला किती राहिले, बाकी 4 कोटी अभंग बाकी राहिले. नामदेवांचं आयुष्य संपलं. नामा होता वैकुंठाशी देव विनवितयाशी बोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणी. भगवान परमात्म्याने सांगितलं नामा प्रतिज्ञा अपूर्ण राहिली, तुला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. नामदेव म्हटले देवा जमणार नाही. अरे प्रतिज्ञा तू पूर्ण करायला पाहिजे ना, अवतार कार्य संपलं तुझं.
अपूर्ण राहिली प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता तुला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. म्हटलं देवा जमणार नाही. अरे घ्यावा लागेल प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता. बरं देवा मी अवतार घेतो प्रतिज्ञा पूर्ण करतो पण ऐका परत येत असताना 4 लोकांच्या खांद्यावर मी परत येणार. राम बोलो भाई राम बोलो राम नाम सत्य हे अजिबात चालणार नाही. बरं मग देवा मला घेण्याकरता तुम्ही स्वतः येत असेल तर मी येतो म्हटले. अवतार घेतो. भगवान परमात्म्याने होकार दिला. म्हटले नामदेवा तुझं अवतार कार्य पूर्ण झालं प्रतिज्ञा पूर्ण झाली की तुला घेण्याकरता मी स्वतः येतो. मग तेव्हा नामदुराई आले महाराज. नामा होता वैकुंठाशी देव विनवितयाशी बोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. आणि तेच नामदेवराय जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. आणि मग ऐका गड्या माझ्या तुकोबारांचा अवतार कार्य झालं महाराज. तुकोबारांची काय अवस्था होती. वैष्णवागरी सर्व काळ सदा जन जनती टाळ कन्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे. वैष्णवागरी सर्व काळ सदा जन जनती टाळ सदा जन जनती टाळ. काय अवस्था होती माझ्या तुकोबारांच्या जीवनातील ऐका महाराज. आपण 3 वेळेला 3 टायमाला चांगल्या प्रकारे जेवण करतो. ही श्रीमंती आपल्या संसारातील सांगतो ऐका गड्या. तुकोबारांची अवस्था अशी होती संसाराच्या नावे घालून या शून्य. 3 दिवस चूल पेटत नव्हते साकुरीकर म्हणजे तुकोबारांचं. आपली श्रीमंती 3 वेळेला 3 टायमाला चांगल्या प्रकारे जेवण करतो. गुरुजी मला तर आता सल्ला आहे डॉक्टरांचा जास्त दिवस जीवन जगायचं असेल संध्याकाळी जेवण कमी करा म्हणले. मी सोडूनच दिलं बाबा. ऐका ऐका मुद्दा आपला ध्यानात ठेवा. ही आपली श्रीमंती संसारातील माझ्या तुकोबारांची संसाराची श्रीमंती ऐका गड्या हो. माझ्या जिजामातेनं वर्णन केले. फुटकाची वीणा त्याला 2 तार करे कोपला पाटीला गावीचे लोक कोपला पाटीला गावीचे लोक. अवस्था ऐका माझ्या तुकोबारांची एक प्रसंग सांगतो कडे तुम्हाला आवडेल. आणि एवढा प्रसंग जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकला आजचं कीर्तन सफल झालं म्हणून समजा. मी राऊत महाराजांच्या मुखातून ऐकलेला प्रसंग आहे. तुकोबारांची अवस्था होती म्हणे. एकदा तुकोबारांच्या बापाचं श्राद्ध होतं. जिजामातेनं सांगितलं महाराज तुम्ही फक्त आणि विना घेतल्या चेपड्या घेतल्या की निघाले म्हटले डोंगरावरती भजनासाठी. उद्या तुमच्या बापाचं श्राद्ध आहे जेव घालायचं का नाही म्हणे. मग माझ्या बापाने मला परमार्थ शिकवला देवाचं नामचिंतन शिकवलं. श्राद्ध जेव घातलं पाहिजे. घरात धान्याचा दाना नाही ना मला कसं काय जेव घालावा. आता आवल्या काळजी नको करू मी शेतात जातून काहीतरी भाजीपाला आणतो म्हटले. ऐका बरोबर तुकोबारांनी विना आणि चिपड्या घेतल्या भाजीपाला घेण्याकरता गेले शेतामध्ये.
जिजामाता म्हटले लवकर ये बरं, मी स्वयंपाकाची तयारी करते. आणि निघाले नामचिंतन करत करत तुकोबाराय. रस्त्याने एका शेतकऱ्याचं गहू कापणी चालू होतं गड्यावर. आणि त्या गहू कापणाऱ्या शेतकऱ्याने माझ्या तुकोबारांकडे पाहिलं, विचारलं तुकोबारांना, महाराज कुठं निघाले? म्हटले काय नाही हो, माझ्या बापाचं श्राद्ध आहे, जेवू घालायचे, भाजीपाला आणण्यासाठी चाललो शेतामध्ये. म्हटले महाराज नुसतं टाळच कुटता का भजनच करता? माहिती नाही तुम्हाला श्राद्धाला काय जीव घातलं पाहिजे, कळतं हो म्हटले आम्हाला, पण नाही आमची परिस्थिती. नका काळजी करू महाराज तुम्ही, आमची गहू कापणी चालू आहे, दिवसभर आमच्या मजुराबरोबर गहू कापणी करू लागा, संध्याकाळची वेळ झाली की तुम्हाला गव्हाच्या 2 पेंड्या देतो म्हटले. काय तुकोबारांनी महाराज विनाने चिपळ्या ठेवल्या, लागले गहू कापायला, दिवसभर गहू कापणी करू लागले. जिजामाता तिकडे वाट पाहती. स्वतः भगवान परमात्म्याने डोक्याला हात लावला. या बाबाने प्रामाणिकपणाने शब्द दिला, म्हटले आवले मी लगेच येतो. लागला म्हटले गहू कापायला, तर ती माऊली वाट पाहते. ऐका गड्यावर साकुरेकर, माझ्या तुकोबारायांचं रूप माझ्या संपूर्ण विश्वाच्या मालकानं घेतलं. ऐकताय ना? भगवान परमात्म्याने तुकोबारायांचं रूप घेतलं आणि एका फडक्यामध्ये सगळा बाजार बांधला. डाळ बांधली बाबा, गुळाचं पीठ गुळ बांधला, डाळीचं पीठ, मैदा, सगळं बांधलं महाराज. गावरान तुपाचा डबाही बांधला, काजू बदाम सुद्धा बांधले हो त्या फडक्यामध्ये. आणि ते गाठोडं घेतलं कोणी? देवानं तुकोबारायांच्या रूपात. निघाले महाराज आणि चालले. जिजामातेसमोर ते गाठोडं टाकलं. जिजामातेने ते गाठोडं सोडून पाहिलं. बाबा बाबा एवढा बाजार? या बाबाला कधी घरचा रस्ता सापडत नाही, आज एवढा बाजार करून आणला, माझा सोन्याचा संसार झाला म्हणले. आनंद झाला. स्वयंपाकाला लागले. अन्नपूर्णा होत्या जिजामाता. घाईघाईत स्वयंपाकाला लागले महाराज. तुकोबारायांच्या रूपात देवानं सांगितलं, आवले तू स्वयंपाक कर बरं, मी गावकऱ्यांना आमंत्रण देऊन येतो. जिजामाता म्हणले नेमक्याच लोकांना आमंत्रण सांगा, बाजार बघा, तुम्ही पूर्ण गावाला सांगून सर. नको काळजी करू तू, मी आहे ना. आता देव होता त्याला काय जमत नाही. पूर्ण गावाला आमंत्रण दिलं देवानं तुकोबारायांच्या रूपात. पूर्ण गाव जेवण करता आलो. महाराज सदानंद गुरुजी जेवण करण्याकरता नव्हते आले. लोक गरिबाची चेष्टा करतात बरं या जगामध्ये, गंमत पाहण्याकरता आले होते. याचे 3 दिवस याचं चूल पेटत नाही म्हटले. हा आपल्याला जेवायला सांगायला गेलं पाहिजे म्हटले. लोकांना वाटत तिथं पत्रावळ्या आहेत का नाही, लोक ताटच घेऊन आले बाबा घरून आणि लाईनीच धरून बसले असे गल्लीत सगळ्या पंक्ती बसल्या. जिजामातेनं स्वयंपाक झाला. पाहिलं म्हटले बाबा बाबा, एका 3 दिवसापासून उपवास येत म्हटले, एवढ्या पंक्ती धरल्या, आता एवढसा स्वयंपाक पुरलच कस काय? अगं आवले काळजी नको करू, मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नको. ऐका पूर्ण गाव बसलं महाराज, पंक्ती धरून बसल्या. स्वतः भगवान परमात्म्याने जेवायला वाढलं त्या लोकांना. चमत्कार ऐका भो, संपूर्ण गाव जेवण करून गेलं. स्वयंपाक जसा तसा शिल्लक राहिला. जिजामातेने त्या स्वयंपाकाकडे पाहिलं, म्हटलं अरे बापरे, पूर्ण गाव जेवण करून गेलं, स्वयंपाक जसा तसा शिल्लक आहे, ही त्या काळ्या विठ्याची करणी असली पाहिजे म्हणले. बघा भक्तीमध्ये काय महाराज मस्ती होती. ही काळ्या विठ्याची करणी असली पाहिजे म्हटले. पूर्ण गाव जेवण करून गेले, ज्याचे त्याचे भांडे पोहोच केले. भगवान परमात्मा अदृश्य झाले. ऐका, खऱ्या तुकोबारांची घरी येण्याची वेळ झाली आणि गहू कापणी करू लागले दिवसभर. त्या गहू कापणाऱ्या, त्या ज्याचे गहू कापले केले ना, त्या मालकाने 2 पेंड्या दिल्या माझ्या तुकोबारांना. ऐका साकुरेकर, त्या गव्हाच्या पेंड्या दिल्या. ते पेंड्या तरी कशा धरल्या पाहिजे तुकोबारांनी? त्या ओंब्या असतात ना गव्हाच्या कणस, ते पुढं केल्या बरं. नाशा त्या पेंड्या घातल्या, डोक्यावर निघाले. रस्त्याने एक झाड होतं, त्या झाडावर मध बसलं होतं. त्या मधमाशांना त्या ओंब्या लागल्या. सगळ्या मधमाशा उठल्या. माझ्या तुकोबारांचा चावा घेत आहेत. तरी माझ्या तुकोबारांनी म्हणा, वा वा वा, काय माझं भाग्य म्हटलं, आज साक्षात माशांच्या रूपात पित्र जेवायला आले. काय भक्ती होती महाराज. स्वतः भगवान परमात्म्याने ते माश्या उठवल्या. घरी आले. घरी आल्याबरोबर ते जिजामातेसमोर त्या गव्हाच्या पेंड्या टाकल्या. म्हटलं आवले कर स्वयंपाक. जिजामाता म्हटले, मालक कळतं का तुम्हाला, आत्ताच पूर्ण गाव जेवण करून गेलो, स्वयंपाक जसा तसा शिल्लकी. असं बघा ना म्हटले, स्वयंपाक जसा तसा शिल्लकी. मग भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, डोळे लावले. म्हटले देवा, अंतःकरण पाजरलं. देवा तू माझ्याकरता एवढं करू शकतो ना, मग आता माझ्याबरोबर जेवण करावं लागेल. ऐका ना गड्या, माझ्या तुकोबारांची श्रीमंती, संपूर्ण विश्वाचा मालक ताटाला ताट लावून जेवण करत होता. ही संसारातील श्रीमंती महाराज. भगवान परमात्मा ताटाला ताट लावून जेवण करत होता. असं सतत भगवंताचं नामचिंतन करावं माझ्या तुकोबारांनी. अगदी आनंद प्राप्त झाला. आणि तुकोबारांची ज्यावेळेस गाथा रचना पूर्ण झाली, अभंग रचना पूर्ण झाली, देवाने शब्द दिला होता की महाराज तुम्हाला घेण्याकरता मी स्वतः येतो. अजून देव का आला नाही, त्यावेळेस तुकोबारांचे अभंग तपासा तुम्ही सनकाधिक संत.
मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आणि सनकादिकांचा त्यावेळेस तुकोबारांना निरोप पोचला. महाराज माझा भगवान परमात्मा वैकुंठातून या मृत्यू लोकामध्ये आले तुकोबारांना घेण्याकरता. आणि ज्यावेळेस तुकोबारांना घेण्याकरता आले तुकोबारांनी भगवंताला पाहिलं आनंद झाला. जिजामातेला सांगता आवले पाहुणे करासी पाहुणे मोडकी जर्जर. ऐका भगवान परमात्मा पाहुणा आला माझ्या तुकोबारांच्या घरी. घरची परिस्थिती पाहुणा आला महाराज. काहीच अन्नाचा कण नाही घरामध्ये. तरी जिजामाता तरी स्वयंपाकाला लागल्या. बरोबर ऐकताय ना. काहीच घरात नसताना स्वयंपाकाला लागल्या. माऊली समजा आपल्या घरातलं चित्र डोळ्यासमोर उभं करा. एखाद्याशी फक्त गॅस सिलेंडर संपू द्या हो आणि फक्त अचानक 2 पाहुणे येऊ द्या. सांगून पा तुमच्या धमक असेल बायकोला कर म्हणा स्वयंपाक. काय ऐकून घ्यावं लागले. फक्त चित्र डोळ्यासमोर उभं करा. जिजामाता अन्नपूर्णा होता स्वयंपाकाला लागल्या घाईघाईत. काय स्वयंपाक केला ते पण ऐका. दरदरीत पाण्या माझ्या रांधलेल्या कन्या. पाण्यात कन्या टाकल्यावर माऊली हो. मग कन्यात पाणी टाकलं. माडभर पाणी मुठभर कन्या झाला स्वयंपाक. मालक बोलवा तुमच्या भगवंताला जेवणासाठी. भगवान परमात्म्याला तुकोबाराने जेवणासाठी बसवलं महाराज. पत्रवाळी वाढली. पत्रवाळीवरती कन्या वाढल्या. कन्या थांबल्याने बरं नांदगावला निघून गेल्या. कन्या थांबतात का. चतुर्भुज झाला माझा भगवान परमात्मा. 3 हाताने पत्रवाळी धरावीन 1 हाताने जेवायचा सपाटा सुरू. भगवान परमात्मा जेवून तृप्त झाले. मग माझ्या तुकोबारांनी देवाचा हात धरला आणि घरामध्ये सोफा सेटवर बसवलं. सोफा सेट होता. घरी मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. तुटक्या दोरीची मोडकी बाज. त्याच्यावर फाटकी गोधडी. त्याच्यावर माझा संपूर्ण विश्वाचा मालक बसला गड्यावर त्या फाटक्या गोधडीवरती. आणि मग तिथं बसले असताना माझ्या तुकोबाराने लगेच तंबाखू काढली. तंबाखू दे का. मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. भगवान परमात्म्याला तुळशीचं पान दिलं. मला भगवान परमात्मा तृप्त झाले. मग सांगितलं महाराज निघायचं का. 5 मिनिटं बाकी राहिले म्हणले. आता म्हटले मग जावं लागेल ना. पण आता या गावकऱ्यांचा निरोप तर घेतला पाहिजे ना. म्हटलं मी एवढे दिवस थांबलो यांच्याकडं. मग तुकोबारा एक गावकऱ्यांना सांगता अरे चला रे मला भगवान परमात्मा घेण्याकरता आला वैकुंठाला. चला वैकुंठाला. लोकांनी हे वाक्य ऐकलं. काय म्हणले लोक माहितीये. पागल झाला म्हणे आता हा पागल. तुकोबारांना पागल म्हटलं. आपल्याला पागल म्हणतात ना अजिबात दुःख मानायचं नाही. ज्याच्या घरी देव पाव नाही तर त्याला दुःख. त्याला पागल म्हणावं लोकांनी. तुका वेडा विचार करी बडबड फार. पागल झाला म्हणे आता हा. वैकुंठाला जिवंतपणे. अरे मेल्यावर लिहावं लागतं ना फोटोवरती वैकुंठवासी. आणि हा बाबा जिवंतपणे बोलवतोय पागल झाला म्हणे. लोक गेले नाही. यात नवलने स्वतःची धर्मपत्नीही गेली नाही. आणि मग तुकोबारांनी जाण्याचा निर्धार केला. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला भुबा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठू मासी पावला
अंतकाळी विठू आमासी पावला अंती ते आपणा पासी न्यावे.